घोडबंदर येथील गायमुख घाट भागात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेकडून एकत्रितरित्या दुरुस्ती केली जाणार आहे। सुमारे 2 आठवड्यापूर्वीच घोडबंदर मार्गावर मीरा भाईंदर महापालिकेनं दुरुस्तीचं काम हाती घेतलं होतं। त्यानंतर आता ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती काम सुरू केलं जाणार असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे। पावसाळ्यात विविध प्राधिकरणांकडून मार्गांवर दुरुस्ती झाल्या होत्या, त्यामुळे या मार्गावर किती वेळा दुरुस्ती करणार असा प्रश्न निर्माण झालाय। घोडबंदर येथील गायमुख घाट मार्गातून मोठ्या प्रमाणावर अवजड आणि हलका वाहनांची वाहतूक होते। घोडबंदर येथील कापूरबावडी ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा मार्ग ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत आहे, तर काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्त केला जातो। गेल्या काही वर्षांपासून कापूरबावडी ते गायमुख भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे, तर गायमुख चौपाटी ते फाउंटन हॉटेल हा मार्ग घाट रस्ता आहे। कापूरबावडी, मानपाडा, ब्रह्मांड, पातलीपाडा, कासारवडोली आणि ओळे भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली असून या वाहनांचा भारही घोडबंदर मार्गावर असतो। घाट रस्ता परिसरात लोकवस्ती तुलनेनं कमी असली तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरातून वाहणारं पाणी घाटात येत असतं। तेथील रस्त्यांची तात्पुरती डागडुजी, अवजड वाहनांची वाहतूक आणि पावसाचं पाणी यामुळे दरवर्षी या मार्गावर खड्डे पडतात। या मार्गावर अनेकदा दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली होती। कामं करूनही हा मार्ग पूर्णतः सुस्थितीत होत नसल्यानं प्रशासनाच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं आहे।